नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 5 ऑफ 100 डे ब्लॉग चॅलेंज आणि आज आम्ही निघालो ब्रेकफास्ट करण्यासाठी. इथे ब्रेकफास्ट अवेलेबल नव्हता, म्हणजे खिचडी अवेलेबल नव्हती. त्यासाठी आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथे साबुदाण्याची खिचडी आम्हाला मिळाली, जी की साईची खूप फेवरेट आहे. सोबतच मी पोहे घेतले, त्याने खिचडी घेतली, ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्ट करून गेल्यानंतर मी इथे एका मित्राकडे आलो. त्याचं नाव आहे अंकुश. अंकुशला स्पीकर देऊन झाले होते 6 महिने. त्यानंतर त्याने आज दिले, कारण दोघांना पण वेळ मिळत नव्हता. तिथून आम्ही चहा पिण्यासाठी गेलो. चहा पिऊन झाल्याच्या नंतर मी एका मित्राकडे गेलो, ज्या ठिकाणी की त्याचं एक हॉस्टेल आहे, दीपस्तंभ हॉस्टेल आहे. त्याला भेटण्यासाठी गेलो. त्याचं नाव आहे रविराज. त्याने नवीन हॉस्टेल चालू केलं. तर बघावं म्हणजे की मुलं तिथे कसे राहतात बॉईज हॉस्टेलमध्ये, पण तिथे सध्या कोणीच नव्हतं, कारण की उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत. खरं तर आम्ही खूप दिवसांतर भेटलो, तरी त्याला एवढं एक्साइटमेंट होतं की चल माझं हॉस्टेल बघ. सो त्या हॉस्टेल दाखवत होता. हॉस्टेलमध्ये बंक बेड सिस्टीम होती, प्रत्येक ठिकाणी सेपरेट लाईट होते, चार्जिंग पॉईंट होते, तसेच बेड कसा कम्फर्टेबल आहे हे बघण्यासाठी मी तिथं बसून बघितलं. हे सर्व झाल्याच्या नंतर आमच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या. खरं तर आम्ही दोघांनी पण PSIच्या 4 ते 5 वेळा मेन्स दिल्या, 2 इंटरव्ह्यू दिले. आमचं काही सिलेक्शन झालं नाही. तर आम्ही दोघांनी पण अभ्यासिका, आता त्याने बॉईज हॉस्टेल पण चालू केलं. माझं तर युट्यूब चालू आहे साईड बाय साईड. सो हे सर्व चालू असताना तुम्ही एकदा हॉस्टेल बघून, इथे वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, वायफायची सुविधा, तसेच इथं वॉशरूम्स हे सर्व अवेलेबल. आणि एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं स्वच्छता खूप होती. तसेच तिथे एक बाल्कनी सुद्धा आहे. हॉस्टेलचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.